नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहतोय की या ठिकाणी समता सैनिक दलाची रॅली आलेली आहे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रथमतः मी आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. आज थेट दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणाहून आपण लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं थेट प्रक्षेपण करत आहोत. आज आपण लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून थेट दीक्षाभूमीच्या मेन गेटच्या प्रिमायसेसमधून पाहतोय की समता सैनिक दलाची जी रॅली आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे परेड या ठिकाणी सुरू आहे. जे पंचशील झेंडा असेल, समता सैनिक दलाचा झेंडा असेल, तसेच एक प्रात्यक्षिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात ही परेड आपण पाहतोय. लहान मुलांपासून तर मोठ्या तरुणांपर्यंत समता सैनिक दलामध्ये कशा पद्धतीने काम करतात हे आपणास दिसतंय. आपण थेट त्यांच्या जे काही परेड आहे ती परेड आपण काही क्षण पाहणार आहोत. मी आमच्या कॅमेरामॅन विकास जीवन यांना विनंती करतो की आपण त्यांना हे जे परेड आहे हे लेझिमच्या तालामध्ये, ते पंचशीलच्या झेंड्यामध्ये हे कशा पद्धतीने आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. हे सर्व पाहत असताना आपण पाहतोय की सर्व हे जे आहे आपण दीक्षाभूमि पर आने वाले समस्त बांधवान को सहयोग कार्यालय तरफ के और मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल पाहताय. आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. आपण थेट पाहतोय की समता सैनिक दलाची रॅली ही मोठ्या प्रमाणात आहेत. ह्या समता सैनिक दलाचे जे प्रमुख आहेत, जे कोचे सर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर जय भीम. जय भीम, सप्रेम जय भीम. दादा साहब कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल. हम ये समता सैनिक दल गांव-गांव में पहुंचाते हुए लोगों की जानी जागृति करते, अन्याय अत्याचार पे वाचा फोड़ते और उनको न्याय दिलाने का काम करते. और एक झंडे के नीचे पूरा ये बिखरा हुआ समाज कैसा इकट्ठा आएगा इसके बारे में भी विचार करते रहते हैं. तो ये हर गांव में इसकी शाखा हो, हर घर में एक सैनिक हो, हर एक नागरिक के दिल में समता सैनिक दल के बारे में ये नई ऊर्जा हो. सर, ये जो समता सैनिक दल का जो आज का जो कारवां है, इसमें कितने बटालियन शामिल है, कौन कौन है आपके साथ? सर ये पूरे ये जो दिख रहे मेरे साइड में, ये दिल्ली से आए हुए हैं. आप है बीडी सुजात, दिल्ली से. बीडी सुजात ब्रिजेंद्र और आप है चेतक. तो ये दिल्ली से लोग आए हैं. इनका पोशाक भी अलग अलग है, तो उन्होंने भी ये कि ड्रेस कोड हम इकट्ठा करेंगे और आवाज़ उठाएंगे. और पूरे इंडिया में जहाँ जहाँ जो भाग अछूता रहा है, अनटचेबल्स रहा है, वहाँ इसका प्रसार और प्रसार करेंगे. टीम बनाएंगे और टीम बना के हर जिले में, हर प्रांत में इसको लेके जाएंगे. सर, ये जो समता सैनिक दल का जो आपका कारवां है, इसमें जवान जो है वो छोटे से लेके बड़े तक दिख रहे हैं, जो कि अंबेडकर मूवमेंट की तरफ यूथ जनरेशन जो है वो कभी देख नहीं पा रही है. और अंबेडकर मूवमेंट की तरफ उनका जो रहा है वो कम होते जा रहा है. क्या कहेंगे सर? बाबा साहब का सपना था कि ये जो न्यू जनरेशन है 1818 से लेकर 45 वर्ष तक
इनमें अगर ज़्यादा जागृति करेंगे तो ये नया समाज बनाएंगे, आदर्श नागरिक बनाएंगे और समाज को एक नई दिशा देने का काम करेंगे। ये जो वार्धक्य पे जाने वाले जो लोग हैं उनसे कुछ नहीं बनता है, वो खाली सहयोग देते हैं। मगर जागृति करना है तो नई न्यू जनरेशन में, नई पीढ़ी में, वही हमारे आदर्श नागरिक है, कल का समाज है, कल का देश है। सर, हम देख रहे हैं कि ये जो अपने जो जवान है समता सैनिक दल का जो कारवा है वो हर जगह, हर गांव जहां बुद्ध विहार है वहाँ होना चाहिए, उसके लिए अपना कैसा प्रयास है? तो हर बुद्ध विहार में हम जागृति करते हैं, उनको दीक्षा देते और बोलते हैं कि हर हफ्ते में सब परिवार के साथ वहाँ इकट्ठा आ जाओ और बाबा साहब के जो विचारधारा है, भगवान बुद्ध की विचारधारा है, उसका पठन करो, उसकी उजड़नी करो और लोगों को बताओ कि ये समता सैनिक दल क्या है, अपना है। हाँ, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन है, इस धम्मचक्र प्रवर्तन के दिन के अवसर पर क्या कहेंगे आप? हम ये कहेंगे कि समाज में जागृति होना चाहिए, इकट्ठा होना चाहिए। क्या है कि समाज में एवरीबडी इज लीडर, नोबडी इज फॉलोअर। घर घर में गठ है, स्थापना है, संगठन है, हाँ, तो उसमें एकता आनी चाहिए, उसमें समानता लानी जरूरी है। अगर ये जब तक नहीं हो सकता तब तक समाज में जागृति या एकीकरण ये हो नहीं सकता। जैसे कि आप बोल रहे हैं कि समाज में जाने हो नहीं सकता, वैसे ही हर जगह पर अलग अलग कुछ लोग हैं जिन्होंने समता सैनिक दल की स्थापना भी की और वो चला भी रहे, तो उनको इकट्ठा कैसे लाने के लिए आप प्रयास करेंगे? तो उनको हमने बोले हैं कि अपने अपने इसमें जो विचारधारा है, आप भी इकट्ठे हो, हम भी इकट्ठे आते और समान रूप से एक टीम बनाते और टीम बनाते हुए लोगों को बताते कि क्या किस बात की ज़रूरत है, समाज को, राष्ट्र को किस बात की ज़रूरत है, उस पर विचार करें और वो इम्प्लीमेंटेशन में लाए। आपने जो ड्रेस पहना है, जो ड्रेस कोड है समता सैनिक दल का, वो क्या क्या कहते हैं उस ड्रेस के बारे में? ये ड्रेस कोड है, यही बाबा साहब का सपनों का ड्रेस कोड है कि नीली टोपी, पहले ऑफिसर लोगों को सफेद रेड शर्ट आती थी, अब वो सफेद आ गई और ये पहराव बनाए और क्रॉस बेल्ट लगाए और बैनर लगे, रैंकिंग सिस्टम है, वो उनकी सेवा के अनुसार ये रैंकिंग, ये इसको भी हम उसको बहाल करते हैं कार्य। ठीक है, हम देख रहे हैं कि यहाँ पे समता सैनिक दल जो आहे वो दीक्षा भूमी को स्तूप को यहाँ से ही सलामी दे रहे हैं। ही जी सलामी ह्या स्तूपावरून दिली जात आहे। आपण पाहतोय की समता सैनिक दलाचे जे प्रमुख होते, आपण त्यांच्याशी जो चर्चा केलेली आहे, ही जी सलामी आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सलामी आहे। ही सलामी जी आहे ही एक ऊर्जा आहे, ही सलामी जी आहे ही बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठीची सलामी आहे। आपण पाहतोय की हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी आलेले आहेत। हे पाहतोय की आपण छोट्या छोट्या समता सैनिक दलापासून तर मोठ्या मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत समता सैनिक दलाचे जवान जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात। ह्याच्यामध्ये लेझिमच्या तालात तसेच पंचशील ध्वज आणि निळे झेंडे, समता सैनिक दलाचा ध्वज हे आपल्याला ह्या समता सैनिक दलाच्या रॅलीमध्ये पाहायला मिळतंय। अनेक लोक आहेत ह्या समता सैनिक दलाकडे पाहताना एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात। बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा दिली ते धम्मदीक्षा घेत असताना काय आहे हा सगळा माहोल, कशा पद्धतीने आहे, हे सर्व वेगवेगळे चित्रीकरण हे आपण पाहतोय। या ठिकाणी अनेक लोक आहेत, समता सैनिक दलाची ही रॅली हे मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। ही खरं पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात समता सैनिक दलाच्या माध्यमातून अशा मोठमोठ्या रॅल्या जर निघत राहिल्या तर नक्कीच बाबासाहेबांना प्रेरित असणारा जो समता सैनिक दल आहे त्याच्या माध्यमातून अनेकांना ऊर्जा प्राप्त होईल आणि बाबासाहेबांचं जे धोरण होतं समता सैनिक दलाचं ते पूर्णत्वास नेण्याकडे आपले एक चाहूल आपल्याला पाहायला मिळेल। आणि हे सर्व पाहत असताना आपण पाहतोय की अनेक लोकांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी भेटणार आहोत। कशा पद्धतीने या दीक्षाभूमीवर आल्यानंतर कसं यातलं जो वातावरण आहे ते कशा पद्धतीने आहे, कसं वाटतंय, कशा स्थितीत ह्या दीक्षाभूमीवरून आल्यानंतर कोणत्या विचारांची सांगड हे स्वतः घेऊन जातात सोबत आणि काय आहे ह्या धम्मभूमीच्या माध्यमातून, ह्या दीक्षाभूमीच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते
ती ऊर्जा कशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा देते हे प्रत्येकाच्या मुखातून आज आपण जाणून घेऊयात. दलाबरोबरच महार बटालियनची जे देखील टीम आहे या ठिकाणी रॅलीमध्ये आलेली आहे. आपण त्यांचे संवाद साधूया. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव रत्नाकर मेश्राम. अच्छा मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे. अच्छा आणि आम्ही एक महाराष्ट्रामध्ये शाक्य संघ नावाचा आपला संघ निर्माण केला आहे. आणि आमच्याकडे जवळपास महाराष्ट्रातले 27 जिल्हे हे आतापर्यंत शाक्य संघाच्या रजिस्ट्रेशनमध्ये चालू आहे. त्यापैकी 4 जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे शाक्य संघाचं. आणि लगेच आम्ही थोड्याच वेळात महाराष्ट्राचं सुद्धा रजिस्ट्रेशन करणार आहे शाक्य संघ म्हणून. आणि सगळे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. आज जे तुम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात, कशा पद्धतीने तुमची तयारी आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अभिवादन करता? आम्ही दीक्षाभूमी येथे दरवर्षी म्हणजे 2 वर्षापासून आम्ही या शाक्य संघाचं हे निर्माण झालेलं आहे. आणि याच्यातून आम्ही दरवर्षी मानवंदना देतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आम्ही समोर येतो. हे कोणावर काही अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता आम्ही वरिष्ठांना जाऊन एक निवेदन देऊ. त्याच्यावर जो अन्याय अत्याचार झाला त्याच्याबाबत आम्ही हे करतो, त्यांना अवगत करतो आणि त्यांचं हे करतो, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. महार बटालियन जे आहे ज्याच्याकडे पाहिलं जातं, तुमचा हा जो शाक्य संघ आहे, या शाक्य संघाचा मूळ उद्देश काय? या शाक्य संघाचा मूळ उद्देश म्हणजे एक सामाजिक कार्य. आतापर्यंत आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना आम्ही जे काही आज आतापर्यंत जनतेची सेवा केली आणि आम्हाला आता असं वाटायला लागलं रिटायरमेंट झाल्यानंतर की आम्ही एक सामाजिक कार्य करावं. आणि सामाजिक कार्यासाठी आम्ही समोर आलो. सगळे पोलीसचे सगळे रिटायर्ड पोलीस आहेत आणि ते आम्ही एक सामाजिक कार्यासाठी समोर येऊन आता सामाजिक कार्य करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. तुमचा हा जो शाक्य संघ आहे याचं हेडक्वार्टर कुठे आहे, कुठून चालतं? हे तर नागपूरवरून चालणं. याचं मुख्य हे नागपूरला आहे. कोण कोण कशा पद्धतीने असतात आणि तुमचं जो शाक्य संघाच्या माध्यमातून जे वर्षभराचे कार्यक्रम कसे असतात? वर्षभराचे कार्यक्रम म्हणजे जसं आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, गौतम बुद्ध जयंती आहे, म्हणजे महापुरुषांच्या जयंत्या आहेत त्या आम्ही साजऱ्या करतो. आणि त्याचप्रमाणे जसं आम्हाला ज्या काही सामाजिक याच्यामध्ये काही अन्याय अत्याचार झाले तर त्यावेळेस आम्ही सामाजिकच्या याच्यात लढा देतो. आणि कलेक्टर असो, गृहमंत्री असो यांना आम्ही निवेदन देतो आणि जे त्याच्यावर जो अन्याय झाला त्याच्या संदर्भात आम्ही भांडण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही या माध्यमातून जे काम करतात, जे तुमचा संघ आहे, या संघाच्या माध्यमातून जे आता तुम्ही सर्व रिटायर माणसं याच्यामध्ये दिसत आहात, आताचा जो आपला तरुण आहे हा चळवळीपासून भरकटत आहे, त्यांना या चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी कसं नियोजन आहे आपलं? आता असं आहे की आजचा जो तरुण वर्ग आहे हा एकतर कसा आहे दुसऱ्या दिशेला प्रवाहित झालेला आहे. आणि आमचा एक उद्देश असा आहे की आपण आपल्या माध्यमातून आपल्या मुलांपासून सुरुवात करायची, जेणेकरून नवीन पिढी तयार होईल आणि त्या नवीन पिढीला त्याचं चांगलं हे मिळेल आणि ते सुद्धा सामाजिक धर्मकार्यात काम करतील. अच्छा दादा, जर पाहिलं तर आजचा जो दिवस आहे हा हिंदू धर्मत्यागाचा दिवस आहे. सगळीकडे हिंदू राष्ट्राची घोषणा चालू आहे. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला की ह्या पद्धतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तनाची जी धम्मदीक्षा घेतली, हा हिंदू धर्म त्यागाचा हा दिवस मानला जातो. आणि आपण हिंदू धर्माचा त्याग करून आज आपण बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्याचं एक अनुकरण आपल्या समाजामध्ये होताना दिसत नाही आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्या बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी काम करता? विचारधारेचा असा विषय आहे की आम्ही लोकांपर्यंत काही आमचे पत्रक आहेत, काही त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या संघटनेमार्फत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या स्थित धम्मदीक्षा घेतली. का घेतली ती धम्मदीक्षा? नागपूरच धम्मदीक्षेसाठी का निवडलं असेल? अशा अनेक प्रश्न जे आहेत ते पूर्वीपासून ज्यावेळेस बाबासाहेब धम्मदीक्षा घेणार होते तेव्हाही अनेक पत्रकारांनी त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. आपण अनेक जे लोक आहेत यांना भेटणार आहोत. कशा पद्धतीने ह्या ठिकाणी बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे या ठिकाणी घेऊन जातात. धम्मदीक्षा भूमी जर म्हटलं आपण तर दीक्षाभूमीवरती आलेले जे लोक आहेत हे कशा पद्धतीने आपल्यासोबत भेटून हे या ठिकाणी जे धम्मदीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत किंवा या ठिकाणी अभिवादनासाठी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी भेटून जाणून घेणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? नागपूरवरून. काय वाटतं इथं आल्यानंतर? हे आल्यानंतर प्रेरणास्थळ आहे. तुमचं नाव? बुलकुंडे. अच्छा, काय नाही कसं इथून काय प्रेरणा घेऊन जाता? इथून प्रेरणा म्हणजे एज्युकेशन, शिक्षण. अच्छा, सर्वप्रथम शिक्षणाची प्रेरणा.
अच्छा, काय समजा आत्ताचे जे तरुण आहेत हे चळवळीपासून भरकटत आहेत, विहाराकडे त्यांची पाठ फिरत आहे, कशा पद्धतीने तुम्ही ह्या इथली जी आजची ऊर्जा आहे ती त्या तरुणांना एकवटण्यासाठी किंवा तरुणांना एकत्र आणण्यासाठी कशा पद्धतीने? तरुणांना आधी सर्वप्रथम म्हणजे एज्युकेशन आवश्यक आहे. हां, एज्युकेट झाल्याशिवाय ते या मार्गाला वळू शकतात. सर्वप्रथम एज्युकेशन. तसं तर लहानपणापासून सगळे घेऊन येतात इथे. अच्छा, प्रत्येकजण आपल्या मुलांना घेऊन येतात आणि तशी ते प्रेरणा घेतच असतात. परंतु चांगलं एज्युकेशन मिळाल्याशिवाय ते नंतर पुन्हा दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात. आत्ताचे जे तरुण आहे, आपण जसं म्हणतो की शिक्षणाकडे वळायला पाहिजे, पण थोडं जरी शिक्षण घेतलं की तो तरुण राजकारणाकडे वळतोय आणि पुन्हा त्याच्या रोजगाराचा प्रश्न, त्याच्या कुटुंबाच्या निर्माणाचा प्रश्न निर्माण होतोय. राजकारण हे थोडं तरी राजकारणाकडे लक्ष देणं आवश्यकच आहे. कारण काय, राजकारणाशिवाय सत्ता आपण संपादित करू शकत नाही, सत्ता आल्याशिवाय आपण बाकी प्रगती करू शकत नाही. राजकारणाकडे लक्ष देणं आवश्यक, पण पूर्ण एज्युकेशन झाल्यानंतरच. आधी एज्युकेशन पूर्ण करणं आवश्यक आहे, नोकरी लागणं आवश्यक आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला मजबूत करायचं आहे, स्वतःला मजबूत करावं लागेल, त्याशिवाय तो दुसऱ्याला कशी मदत करेल. काय सांगाल की इथं आल्यानंतर जे प्रेरणा घेऊन जात आहे, तुम्ही कुठल्या चळवळीत, कुठल्या संघटनेत ह्या काम करत असताना किंवा काम करताय आणि त्या माध्यमातून तरुणांना एकत्र करण्यासाठी कुठला एक अजेंडा? नाही, तरुणांना आता एकत्र करण्यासाठी खूप संघटना आहेत तशा, परंतु खरी संघटना म्हणजे तीच राहील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. म्हणजे सगळ्यात जेवढ्या आपल्या पार्ट्या आहेत त्या सर्व एका आल्या की सगळे एका येतात, आहे की नाही? बरोबर आहे ना? बाकी किती असो संघटना, पण पार्टीचे सगळे लोक, राजकारणी लोक एक यायला पाहिजे आणि ते सध्या येत नाहीत. ते एक आले की सगळे एकत्रच आहेत. बरोबर. आपण पाहतोय की जसं या ठिकाणी अनेक लोक वेगवेगळे विचार मानतात. ताई जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? मी मिसेस सरिता बुलकुंडे. अच्छा, काय सांगाल, काय वाटतं आज इथं आल्यानंतर तुम्हाला? आम्ही दरवर्षीच इथे येतो, तर आम्ही नागपूरचेच आहोत. दरवर्षीच इथे येतो. बाबासाहेबांनी जे आपल्याला अनमोल मंत्र दिलेला आहे त्याचं पालन करण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन समोरच्या जीवनात आम्हाला असंच मिळत राहो. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे. त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातूनच लोकांना जागृत करण्यासाठी म्हणून आम्ही इथे की लोक किती प्रगती करतात आहे आणि आपले लोक इथे भरपूर दिसतात. आता जरी लोक दिसत असली तरी आपण राजकीय स्थितीत बघितलं की आपल्याला आपले खासदार, आमदार हे विधानसभेत दिसत नाही, कारण गर्दी तर आपली खूप होते, पण मतदानात त्याचं कन्व्हर्जन होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, गृहिणी म्हणून तुम्ही कसं पाहता? आधी सगळ्या जे आपले राजकीय नेते आहेत त्यांनी एक होणं गरजेचं आहे. त्यांच्यातच वैचारिक मतभेद एवढे आहेत की ते एकमेकांशी एकी करू शकतच नाही, असं झालेलं आहे. तर ते वैचारिक मतभेद म्हणजे बाजूला सारून त्यांनी एकी करायला पाहिजे. आपला समाज संघटित आहे, दिसतोच आहे तुम्हाला किती लोक येतात. समाज संघटित आहेत, नेते संघटित नाही आहेत, त्याच्यामुळे ते विखुरले जातात आहे मतं. प्रत्येक गटाचे प्रत्येक गटाला देतात, त्याच्यामुळे ते विभाजन होते मताचं आणि आपले लोक निवडून येत नाही. त्याच्यासाठी पुढाऱ्यांनी जे पॉलिटिकल हे आहेत त्यांनी एकीकरण आवश्यक आहे. कोणाला तरी एकाला समोर करून पूर्ती जनता त्यांच्या मागे उभी राहील, हे माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद ताई. आपण पाहतोय की अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आपले राजकीय नेते, पुढारी मंडळी जे आहेत ते एकत्र आले पाहिजेत, पण जर ते एकत्र आले तर काही गोष्टी शक्य आहे आणि एकत्र नाही आले तरी काही गोष्टी शक्य आहेत. पण ते कशा पद्धतीने? अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या विचारधारेवरती, वेगवेगळ्या गोष्टीवरती आणि वेगवेगळ्या घटनाक्रमावरती पाहतात. आपण पाहतोय की ही जे आज 1956चे जी गोष्ट आहे, हा धम्मचक्र अणुप्रवर्तक दिन आहे, ह्याचा अनुकरण किंवा ह्याच्या ज्या हे आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या घेतल्या गेल्या पाहिजेत. आपण अनेक लोक पाहतो की आपल्या मुलांसमेत महिलांसमेत या ठिकाणी आलेले असतात, त्यांच्याशी आपण चर्चा, संवाद साधत आजचा हा पूर्ण धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे तो लॉर्ड बुद्ध TV चॅनलवरती थेट प्रक्षेपण करून आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. अनेक लोक आहेत, आपण पाहतो की या ठिकाणी जे पेंडल आहेत ह्या ठिकाणी छोट्या छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी या भीम अनुयायांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते. कुठे बुद्धमूर्ती तर कुठे झेंडे, कुठे पेंडल, कुठे बांगड्या, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जे आपण म्हणतो की पेंडल या ठिकाणी दिसतात
अनेक लोक या ठिकाणी आलेत. आपण प्रत्येकाशी चर्चा करता करता आपण पाहतोय की बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो समाज आहे हा कशा पद्धतीने या ठिकाणी येतो. दादा जय भीम. काय नाव आपलं? सतीश काळे, कुठून आलात? सिंदखेड राजा. सिंदखेड राजा. दरवर्षी येतं इथं? नाही, ह्याच वर्षी आलं. काय वाटतं इथं आल्यानंतर? खूप चांगलं वाटतं, मनाला आनंद होतो आलं की. कसा अनुभव आला तुम्हाला इथं आल्यानंतर? कशा पद्धतीने इथली जी परिस्थिती पाहून जी आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा घेतली, म्हणजे इथली परिस्थिती पाहता त्यावेळेस बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा घेतली ते नागपूर का निवडलं असेल असं तुम्हाला वाटतं? नागपूर आता बाबासाहेब खूप मोठे होते का, त्यांनी कसं केलं असेल ते आपल्याला कसं सांगता येईल. अच्छा, मग तुम्हाला असं नाही वाटत का या ठिकाणची जी गर्दी आहे ही गर्दी बाबासाहेबांना जे नतमस्तक होण्यासाठी येते तर ते फक्त या ठिकाणी येऊन नतमस्तक होते की इथून काही विचारधारा, इथली जी प्रेरणा आहे ती घेऊन जाते? नाही, इथली प्रेरणा विचारधारा घेऊन जावं लागतेच ना. प्रत्येकासाठी जसं प्रत्येक भारतीय अन्वयी इथं येतात बौद्ध समाजाचे. बाबासाहेबांनी आजच्या दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या, माहिती आहेत त्या? त्यातली एक 7वी प्रतिज्ञा आहे की मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध आणि विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही. आणि तो जरी संदेश या ठिकाणावरून आपण घेऊन गेलात तरी मला असं वाटतं की बौद्ध धम्माच्या विचारांना आपण स्वीकारून पुढं जात आहात. कशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे जे 22 प्रतिज्ञा दिल्यात आणि आज जे आहे एकीकडे हिंदू धर्म त्यागायचा आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा, आजचा तो दिवस मनवला जातो. लोक या ठिकाणी नतमस्तक तर होतात, पण ही जी विचारधारा आहे ही कुठंतरी दाबल्या जाते का? हो, दाबल्या जातेच. आता बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेले आहे, पण त्याच्या आपण 2-3 तरी याचं पालन केलं तर ते आपल्या जीवनासाठी खूप असं चांगलं होईल. अच्छा, काय तुम्ही इथून तुमच्या गावाकडे जाताना, सिंदखेड राजाला जाताना काय इथला जो संदेश आहे तो तिथल्या तरुणांपर्यंत इथला जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने शेअर करा? आता इथं त्यांना अनुभव सांगितला तर दुसऱ्या वेळेस प्रत्येक खेड्यापाड्यातले पब्लिक येत असतात तिकडं, ते प्रत्येक आता गावाकडे गेल्याच्यानंतर प्रत्येकाला अनुभव सांगू गेले. तुमच्या गावाकडे विहार आहे का? हो, आहे ना, बुद्ध विहार आहे. काय विहारात कार्यक्रम होतात, तुम्ही सहभाग घेता का त्यात? हो, काय इथं बौद्ध पौर्णिमा होतात दर महिन्याला. सर्व कार्यक्रम करतो आम्ही. अच्छा, मग तिथे तरुण वर्ग येतो का विहारात तुमच्यासारखा, माझ्यासारखा? नाही, तरुणाची पिढी सध्या खूप कमी झालेली आहे. आता व्यसनाकडे तरुण वळलेलं आहे. फक्त जे अनुभविक जे शिक्षणवाले जे आहेत आपले तेच त्यांचं थोडं लक्ष आहे, बाकी तरुणाचं काही लक्ष सध्या दिसत नाही आहे. मग त्या तरुणांना विहाराकडे वळवण्यासाठी तुम्हाला नाही वाटत का काही प्रयत्न केला पाहिजे? प्रयत्न आपल्या जेवढं माझ्याकडून जेवढं होईल तेवढे प्रयत्न आपले चालूच असतात, पण तरुणांना पण कळायला पाहिजे की आपण आपल्या धम्माचं पालन केलं पाहिजे. असेच काही तरुण जे आहेत हे भरकटलेल्या अवस्थेत आहेत. आपण पाहतोय की बाबासाहेबांनी तरुणांना शिक्षणाकडे वळा हा मोठा संदेश दिला होता. तरुणांनी जर शिक्षणाकडे वळलं तर बाबासाहेबांच्या विचारधारेतील जी प्रेरणा आहे, आणि खरं पाहिलं तर बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मामध्ये कोणतीही प्रगती नाही, आपल्याला हा आज बौद्ध धर्म जो मी दिला आहे ह्याच्यातच आपली प्रगती आहे, ह्याच्यातच आपल्या देशाची उन्नती आहे आणि हा मार्ग आपण स्वीकारला. तरच थेट बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेऊन इतरांनाही दीक्षा दिली. आपण पाहतोय की या दीक्षाभूमीच्या आपण मुख्य प्रवेशद्वारावर आहोत. हे जे स्तूप आहे जे आपण इथून पाहतोय ह्या स्तूपावरून लक्षात येतं की बाबासाहेबांची जी अस्मिता आहे ही जपण्यासाठी कित्येक लोक ह्या ठिकाणी येतात. अनेक वेगवेगळे विषय घेऊन आपण लोकांशी संवाद साधतोय. थेट आपण पाहणार आहोत की इथे जी काही मंडळी आहेत, जे लोक येतात त्यांच्यामध्ये. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. कुठून आला? मी हिंगणघाटवरून आलो. काय नाव आपलं? माझं नाव प्रचलित मून आहे. प्रचलित मून. दरवर्षी येतं? दरवर्षी. काय वाटतं इथं आल्यावर? इथं आल्यावर मन प्रसन्न वाटतं आणि सगळ्यांनी, माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी इथे एकदा तरी जरूर यावं. आणि इथचे जे जवळपासचे लोक आहे आपल्या एरियातले, त्यांनी तर या दिवशी म्हणा किंवा एकदा तरी वर्षातून एकदा तरी कमीत कमी इथे यायलाच पाहिजे. दूरचे लोक तर येतातच, पण आपण जवळचेच जात नाही. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की यांनी इथं यायचं आणि ह्या सगळ्या यांचा आस्वाद घ्यायचा. म्हणजे इथं येऊन असं वाटते मनाला शांतीपूर्ण भेटते. बाबासाहेबांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण मनवतो. बाबासाहेबांनी नेमकं आजच्या दिवशी काय केलं होतं आणि कशासाठी हा दिवस निवडला होता? बाबासाहेबांनी हा जो ऐतिहासिक दिवस आहे आपल्याला एक दिशा दाखवली, आपल्याला जातीच्या बंधनातून मुक्त करून एक मार्ग दाखवला की या मार्गामुळेच आपल्याला जे आहे आपला अधिकार हे सगळं मिळणार आहे.
आणि आपण हिंदू धर्मातून बौद्ध धर्माकडे वाटचाल करणार आहे. बौद्ध धर्म त्यांनी सगळा अभ्यास करून हा धर्म चूज केला आहे. एवढा महामानव जर असा अभ्यास करून जर आपल्याला दिशा दाखवत आहे, नक्कीच या धर्मामध्ये काहीतरी असेलच. त्याच्यामुळं आपण सगळे हे आहोत की आपण या धर्मामध्ये कन्वर्ट झालेलो आहोत. दादा, बाबासाहेबांमुळे. आता जसं तुम्ही म्हटला की बाबासाहेबांनी हां. हिंदू धर्म त्यागून आपल्याला बौद्ध धर्माकडे आणलं, बौद्ध धर्मात काहीतरी आहे. हो. आता सध्याचं जे वातावरण पाहिलं तर हिंदू राष्ट्र घोषित करण्याकडे कल चाललाय हो. आणि आपलेच नेते मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. हो. आणि बौद्ध आपले जे बौद्धांचे सण आहेत किंवा बौद्धांचे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम करण्यासाठी ती जी धडपड आहे तो आपल्या पिढीची ती दिसत नाही आहे. हो, नाही, हे आपली खरंच दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की आपण काही स्वार्थी नेते मंडळींकडे आपण जास्त लक्ष देत आहोत आणि आपला मूळ मुद्दा त्याच्यापासून आपण वंचित राहत आहोत. नाही, सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जाणा की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. योग्य जो दिशा दाखवत आहे त्यांच्याचकडे जायचं. असं नाही की तो आपल्या धर्माचा आहे म्हणून आपण तिथे जायचं किंवा त्यांचंच फॉलो करायचं नाही. बुद्धांनी पण तेच सांगितलं आहे, तुम्ही स्वतः समजून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. असं काही नाही, म्हणजे मेंढरासारखे कुणाच्या मागे जाऊ नका. आणि राहिला प्रश्न हे जे तुम्ही म्हटलं आता हिंदू राष्ट्र काय ते जे म्हटलात, त्याच्यामुळे हे सध्या खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि हे खूप देशाचं दुर्भाग्य आहे. आता तुम्ही पाहताय की आपण मोठमोठे कुंभमेळे असेल, राम मंदिर असेल, अनेक ठिकाणी जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा विकास करण्याची गोष्ट झाली. दीक्षाभूमी जी आहे आपल्या आहे त्या प्रेमायसेसमध्ये दीक्षाभूमी आपण पाहतो, इथे मात्र निधीची कमी प्रमाणात दिला जातो किंवा कधी कधी दिलाही जात नाही. बरोबर. आणि ह्या ठिकाणी विकासाकडे दुर्लक्ष होतंय. हो. तुम्हाला काय वाटतं की हे दीक्षाभूमीचं जे प्रांगण आहे, आज आपल्याला हे येणारे जे लोक आहेत, ही जागा देखील कमी पडते. लाखो लोक म्हणजे पूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येतात. बरोबर. तर कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की या दीक्षाभूमीकडे पाहायला पाहिजे? नाही, बघा, हे आपला ऐतिहासिक वारसा आहे. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं संरक्षण आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, आपल्यासोबत थोडा याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होत आहे. इकडे थोडा पैसा जास्त, इकडे कमी, पण आपली गैरसोय होत आहे. पण आता सध्या थोडं इथे काम वगैरे चालू आहे, तर मला असं वाटते भविष्यामध्ये जे काही आहे थोडं व्यवस्थित होईल. आणि बाबासाहेबाचे जे अनुयायी आहेत ते धम्मदान करायला कधी मागे पुढे पाहत नाही. त्याच्यामुळे कुणी नाही दिलं तरी आपण स्वबळावर आणि धम्मदान करून आपण एक चांगली आपल्या लोकांना सुविधा प्रदान करू शकतो. सध्याची जी राजकीय स्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं, सत्ता परिवर्तन व्हायला हवं की नाही व्हायला हवं? बिलकुल बिलकुल, सत्ता परिवर्तन हे व्हायलाच हवं. आणि मी असं हे म्हणेल, सगळ्यांना आव्हान करेल की कसं एकाच व्यक्तीला आपण सत्तेत बसवलं तर थोडं दुसऱ्यांना पण चान्स दिला तर आपल्या देशाच्या हितासाठी ते खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं सत्ता परिवर्तन व्हायलाच हवे आणि सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. असं नाही का तुम्हीच लोक हमेशा सत्तामध्ये राहील, हे आपल्या आंबेडकरी जनतेने ठरवून दिलं पाहिजे की यावेळेस आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे आणि हा एक चांगला मोका आहे यावेळेस की आपण सत्ता परिवर्तन करू शकतो. तुमचं शिक्षण काय झालं दादा? सर, माझं शिक्षण आहे BE-IT. अच्छा, तुम्ही IT क्षेत्रात आहात? सध्या मी बँकमध्ये आहे. अच्छा, आपले जे नवतरुण आहेत हां. यांचे चळवळीकडे जे आहे आपल्या आंबेडकर मुवमेंटकडे हां. आणि बौद्ध विहाराकडे पाठ फिरलेली दिसते. हो हो. आणि बाबासाहेब सांगतात की त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की आपला जो नवतरुण आहे हा शिक्षणाच्या पुस्तकांच्या जागी त्यांच्या हातात सिगारेटच्या पेट्या दिसतात. बरोबर. म्हणजे आणि ती स्थिती आजही दिसते की आपले मुलं जे तरुण आहेत हे व्यसनाकडे जास्त प्रमाणात वळले आहेत, शिक्षणाकडे कमी प्रमाणात आहेत, विहाराकडे कमी प्रमाणात आहेत. आणि बाबासाहेब सांगतात की विहार हे आपलं शक्ती केंद्र आहे, आपण विहाराकडे गेलं पाहिजे. ह्या नवतरुणांना विहाराकडे आणण्यासाठी काय केलं पाहिजे? बघा, नवतरुणांनी सध्या सोशल मीडिया आणि याच्यामध्येच गुंतलेले आहेत. त्यांना तर बेरोजगार आहोत आपण याचा पण भान राहिलेलं नाही आहे. त्यांना 1.5 GB डेटा कसा संपवायचा फक्त यांच्याकडे कळत असतो. आणि ते मी हे दुर्भाग्यच आहे आपलं की यंग मुलं आपल्या विहारामध्ये दिसत नाही. दिसतात त्या फक्त बाया, महिला आणि थोडेसे ओल्ड जनरेशनचे लोक. त्याच्यामुळे त्यांना पण माझी कळकळीची विनंती आहे की या सोशल मीडिया आणि हे ते स्टॅटस ठेवून काही होणार नाही. तुम्हाला बुद्धांचे विचार, बाबासाहेबांचे विचार पण घ्यावं लागेल.
मी फक्त जय भीम करून राहण्यात काही अर्थ नाही. ते जे विचार आहेत तेच तुम्हाला प्रेरणादायी आहे आणि तेच पुढं नेणार आहे. त्याच्यामुळे तरुणांना पण माझी कडकडीची नम्र विनंती आहे की विहारामध्ये एकदा तरी जायचं, कमीत कमी एकदा. आणि प्रत्येक जो हे आहे सण उत्सव हे तर तुम्ही साजरे करताच, पण ते विचार घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच दादा, आपण पाहतोय की हे जे नवे विचार आहेत आपण घेतले पाहिजे ना. तुम्ही कशा पद्धतीने ह्याच्यात सहभाग घेऊ शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही सहभाग करताय? बघा, माझ्या घराच्या बाजूलाच विहार आहे, त्याच्यामुळे मी तिथे प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये विहारात जातो. जसा आज मी इथे दीक्षाभूमीला आलो, माझं जर येणं नाही झालं तर मी विहारामध्ये जातो. त्याच्यानंतर धम्मदान मी करतो. धम्मदानमध्ये कुठलीही प्रकारची हे करत नाही. विहार बांधायचं असेल तर माझ्याकडून जेवढी मदत होत असेल मी तेवढं करत असतो. आणि जे काही माझी कार्यकर्ता म्हणून जे भूमिका असते ते मी देत असतो. अच्छा, नक्कीच दादा, आपण जे करताय त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत हे या ठिकाणी येत असतात आणि बाबासाहेबांना धम्मदीक्षा सोहळा जो आहे याची आठवण करून या ठिकाणी दीक्षाभूमीवर हे आपण नतमस्तक होत असतात. अनेक लोक आहेत जे आपल्याला इथे पुढे आपल्याला भेटणार आहात, ज्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि पाहूयात की आज ह्या म्हणजे दीक्षाभूमीवरती आल्यानंतर त्या कशा पद्धतीने इथून विचारधारा घेऊन जातात, कशा पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा हे पुढे नेत आहेत. आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला एक वयस्कर भंतीजी दिसतात. वंदवी म्हणते, कुठून आहात आपण? मी नागपुरात होतो. नागपूरच्या. काय सांगाल की इथं बाबा आपण पाहतोय की जसं हळूहळू आपण या ठिकाणी येत आहोत, अनेक लोक आहेत जे पंचशीलच्या पटकं घालून जात आहेत. दादा जय भीम. जय भीम सर. काय नाव आपलं? सतना से. सतना MP. हाँ जी. MP से कहाँ से हो? सतना डिस्ट्रिक्ट से. सतना जी. अच्छा, हर साल आते हो यहाँ पे? नहीं, अभी पहली बार आना हुआ हमारा. अच्छा, कैसा लगा यहाँ पर? बहुत अच्छा लगा हमको. क्या है ये बहुत बौद्ध की धरती में आ करके हमने माननीय बाबा साहब के इतने बड़े सहर्ष और पब्लिक को प्यार देख करके हमें भी लगा कि हमारे अनुयायी बहुत है जिसको हम लोग बयां नहीं कर सकते. बहुत ही आनंदमय लिया. हमारी पूरी टीम है, ये पूरी टीम है हमारी यहाँ. क्या कौन सी सोच यहाँ से आज आप लेकर जाओगे आपके MP तक? यहाँ से हम सोच लेके जाएंगे कि हम अपने जो हमारा परिवार है, हमारा परिवार मतलब हमारा जो SC ST और OBC का समाज है, जो 85 को चाहने वाले हैं, जो बौद्ध धर्म को चाहने वाले हैं और जो बाबा साहब के अनुयायी है, इन सब को हम ये चाहते हैं कि हम भी उन्हीं के अनुसरण करके और शिक्षा ग्रहण करें और उनकी ऊंचाइयों तक पहुंचने का प्रयास करें. अभी हम देखते हैं कि बाबा साहब ने महू स्थित बाबा साहब का जन्म हुआ MP, और यहाँ पे बाबा साहब ने धम्म दीक्षा ली नागपुर स्थित. हमें बताइए कि ये जो बाबा साहब ने जो धम्म दिया, आज हिंदू धर्म को छोड़कर बौद्ध धर्म स्वीकार कर आज बाबा साहब ने हमें आगे लेके जाए, जिससे हमारे बौद्ध अनुयायी की उन्नति जो है उन्नति हो सके. क्या लगता है आपको, बाबा साहब ने जो संदेश दिया है उसको आगे लेके जाना है, ये कारवा आगे बढ़ाना है और बाबा साहब का जो सोच है वो सारे लोगों तक पहुंचाना है? किस प्रकार आप MP में प्रयास करते हो, किस प्रकार आप काम करो? हम MP में एक सामाजिक संगठन बनाते हैं. हमारा समाज गांव-गांव जा कर के और अपने बीच के लोगों को इस बात को देता है कि हमारे बाबा साहब ने इतने कष्ट झेल करके, और हमारी एक शिक्षा ही ऐसी चीज़ है जिसको हमारी कोई चुरा नहीं सकता. उनके आदर्श पर चलने के लिए हम सारे लोगों को बाध्य करेंगे. अभी देखते हैं कि अब पूरे स्टेट में MP हो, महाराष्ट्र हो या कोई भी हो, हिंदू राष्ट्र की घोषणा करने के लिए प्रयास हो रहा है. और आज का जो दिन है वो हम हिंदू धर्म को त्याग कर आगे बढ़ रहे. क्या कहेंगे आप इस? हिंदू धर्म कैसे बन सकता है? हिंदू धर्म तो बन ही नहीं सकता किसी भी कीमत में. 2-4 के चाहने से थोड़ा होता. उसको आके यहाँ का कारवा देखना चाहिए कि कितने हमारे अनुयायी हैं, कितने लोग चाहने वाले. हिंदू धर्म किसी एक के कहने से थोड़ी होता. बाबा पुजारियों के कहने से तो नहीं होता. लीडर को हम ही लोग चुनते हैं. ये भारत रहेगा या हिंदू राष्ट्र बनेगा? ये भारत ही रहेगा. हिंदू राष्ट्र कभी नहीं बनेगा. सोच के भी वो इस बात पे कल्पना नहीं कर सकता हिंदू राष्ट्र के लिए. आप देख रहे हैं कि फिर एक बार जी जो हमारा राजकीय प्रयास है, पॉलिटिकल जो हमारा ये है, तो वो जो पावर है वो कम है. और ये क्या कहेंगे? इस पावर के लिए हमें पब्लिक का जन सहयोग चाहिए. जब तक हमें पब्लिक अपने आप को हमारे इकट्ठा नहीं कर पाते, और ये एक ही चारा है, वोट. यदि हम वोट की चोट दे देंगे तभी हमारी सत्ता आ सकती है और सत्ता में हम सब हासिल कर सकते हैं. अब प्रयास है धीरे धीरे, एकाएक तो नहीं, हमारे वोट खरीदे जाते हैं.
लोगों को लालच दिए जाते हैं और अन्य चीज़ें गतिविधियाँ करा दी जाती है, रात में सब परिवर्तन हो जाता। दूसरा मशीनरी खेल भी चल रहा है, इस पूरे इतिहास में मशीनरी खेल चल रहा है। हाँ, मशीनरी खेल इतना ज़्यादा है, 11 बजे तक सही चलती मशीन 11:30 बजे से पलट जाती है, एक तरफा हो जाती है। ये क्या है, इसको क्या मानेंगे हम? तो क्या करना चाहिए? आप इस लॉर्ड बुद्धा टीवी चैनल से आपको पूरा भारत देख रहा है, आज इस चैनल से लाइव चालू है, ठीक सर। क्या कहेंगे लोगों से आप? हम लोगों से यही कहेंगे कि लोग अपने पब्लिक का प्यार पाने के लिए, अपने बाबा साहब के आदर्शों से चलने के लिए लोग इकट्ठा होकर के संघर्ष करें और एक दिन निश्चित है कि हम सब एक होंगे और हम अपने कामयाबी हासिल करेंगे। बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञा दी, जी जी 22 प्रतिज्ञा में एक 7वीं प्रतिज्ञा है। जी बाबा साहब कहते हैं कि वे उस प्रतिज्ञा में कहते हैं कि मैं बौद्ध धर्म के विरुद्ध, बौद्ध धर्म के खिलाफ और उसके विसंगत कोई आचरण नहीं करूँगा। जी जी और इसी प्रतिज्ञा को अगर हम सब पकड़ के चले तो हम सब एक हो सकते हैं। तो क्या लगता है कि ये 22 प्रतिज्ञा को लेकर आगे बढ़ना चाहिए? बढ़ना चाहिए, हमें प्रयास करना चाहिए, क्योंकि इनको जब तक हम शिक्षित नहीं करेंगे तब तक ये उन चीज़ों के बारे में जान नहीं पाए। क्योंकि आज भी हमारे लोग बिक जाते हैं, लोगों को खरीद लिया जाता है और यही हमारा प्रयास है कि ये हमारे बिकने ना पाए, हमारी बातों को माने और समझे, तभी ये सारी चीज़ें संभव है, अंततः संभव। हमारी जो युवा जनरेशन है वो हमारे मूवमेंट के तरफ पीढ़ दिखाई हुई है, जो कि मूवमेंट को मजबूत करना, इकट्ठा करने के लिए युवाओं की ज़रूरत है। वो युवाओं को एक साथ लाने के लिए क्या करना चाहिए और आप क्या कर सकते हो? ये निजीकरण छोड़ना पड़ेगा। शासन जो निजीकरण की पद्धति अपनाई है इसको छोड़ना पड़ेगा और निजीकरण में केवल बड़े लोगों को मिल पाता है। जो हमारा गरीब परिवार है, जो हमारा संघी परिवार है, वो कहाँ, उसको मिलना नहीं है। और यहाँ पर आरक्षण के तहत हम लोग आगे बढ़ रहे थे, अब उसके तहत इन लोगों ने क्या कर दिया, निजीकरण। और निजीकरण में हम ये सारी चीज़ें पा ही नहीं सकते। अच्छा, हाँ, तो निजीकरण को खत्म करना चाहिए, खत्म किया जाए, शिक्षा को बढ़ाना चाहिए, शिक्षा को ग्रहण किया जाए। धन्यवाद दादा। हम या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे MP, UP पूर्ण भारतभरातून लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण बोला दादा. जय भीम. We are coming from Tamil Nadu, Chennai. Chennai. Yeah. He is a Buddhist, Buddha Vigar. I am the Republican Party of India, State President. He is General Secretary. He is State President. We are coming for every year. कैसा लगा यहाँ आकर? Yes, we are coming for year for Darshan Baba Saheb Ambedkar. Yes, we are very proud of him. Very proud. Because of Baba Saheb Jai Bhim Ambedkarist. We are celebrating every year the Diksha Bhumi. We are coming regularly. We are honoring. Today give message Diksha Bhumi. Today message is down to people should come uplift at the state government of Maharashtra. The poor people and down to people they should come up in life. All welfare activities should be done in a rapid manner. We have to do it. ओके, थँक्यू. आम्ही बघतोय की या ठिकाणी अनेक लोक आहेत, तमिळनाडूवरून देखील आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत, पाहत आहोत. अनेक लोक आहेत ज्यांच्याशी बोलणार आहोत. दादा जय भीम. कुठून आला? महाराष्ट्र, परभणी. परभणी. कोण कोण आला तुमच्यासोबत? आम्ही 8 लोक आहेत. 8 लोक आहेत. दरवर्षी येता या ठिकाणी? दरवर्षी येतो आम्ही. काय घेऊन जाता या ठिकाणी? आम्ही इथून घेऊन जातो, पुस्तक घेऊन जातो, मूर्त्या घेऊन जातो. अच्छा. इथली जी विचारधारा आहे, बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा दिली या ठिकाणी, 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यातली कुठली प्रतिज्ञा अशी आहे की तुम्हाला असं वाटतं की सोबत घेऊन गेलं पाहिजे? सर, 22 प्रतिज्ञामधल्या पूर्णच्या पूर्ण प्रतिज्ञाचं पालन फक्त हे बौद्धांनीच करावं असं काही नाही. कारण बाबासाहेबांना जे पंचशील दिलेलं आहे, हे पंचशील संविधानामध्ये सुद्धा अमेंडमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हे पंचशील फक्त बौद्धांनीच पाळावं असं काही नाही. कारण जर याचं उल्लंघन केलं तर इतर जातीमध्ये जितके काही लोक आहेत, मी खोटे बोलणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी चोरी करणार नाही, हे जे पंचशील आहेत, ह्या पंचशीलाचं पालन सर्वच लोकांनी करायला पाहिजे. आणि बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सद विवेक बुद्धीला पटेल असा परिपूर्ण धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दीक्षाभूमीवर दिलेला आहे. आणि पूर्ण पंचशिलाचं नाही तर पूर्ण 22 प्रतिज्ञाचं पालन या तमाम जगामध्ये जितके काही लोक आहेत त्या तमाम जगातल्या लोकांनी त्याचं अनुकरण करायला पाहिजे. बाबासाहेबांनी आज हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो इतरांनाही दीक्षा दिली.
त्यांच्यासोबत अनेक लोकांनी तो धर्म त्यागला. पण आज मात्र हिंदू धर्माचे हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्न चालला जातोय. काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवसावर? नाही अशक्य बाब आहे ही. कारण कसं आहे की बाबासाहेबांनं जे बोर्ड दाखवलेले, बाबासाहेबाचे तमाम महाराष्ट्रामध्ये नाही तर जगामध्ये जे काही पुतळे आहेत ते बाबासाहेब बोर्ड दाखवतात. बाबासाहेब सांगतात ती दिशा दाखवतात की बाबासाहेब सांगतात कॅप्चर दिस टेम्पल ऑफ पॉवर फॉर युअर इमॅन्सिपेशन. जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आणि शासन जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता येत नाही, कारण भारतामध्ये खूप काही असे राज्य आहेत ज्यावेळेस तथागत त्याचा प्रचार आणि प्रसार करायचे धम्माचा, त्यावेळेस राज्य बौद्धमय करायचे. तथागतामध्ये ही ॲबिलिटी होती, ही पॉवर होता, ही स्किल होती की ज्यावेळेस ते प्रबोधन करायचे तर पूर्ण तो राज्य बौद्धमय व्हायचं. म्हणून त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं 56ला दीक्षा घेतल्याच्या नंतर तसा प्रयत्न केला. पण तदनंतर बाबासाहेबाचे जे काही अनुयायी आहेत त्या अनुयायानं फक्त बालीन 10x10ची खोली ह्याच बाबी फक्त अडॉप्ट केल्या, कॅप्चर केल्या. म्हणून ही थोडीफार जी काय वाताहत होत आहे समाजाची, ही फक्त आपला शिकलेला जो वर्ग आहे, मी जाणून बुजून सांगेन की इथला जो शिकलेला वर्ग आहे बाबासाहेबांनी त्याच्यावर ही जिम्मेदारी टाकलेली वर्गावर, पण त्या शिकलेल्या वर्गानं पाठ फिरवली. म्हणून ही थोडीशी वाताहत समाजाची झालेली आहे. दादा तुमचं नाव सांगा पहिलं. मी राजेंद्र साधू घनसावंत, मी परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातून आलेलो आहे. दादा तुम्ही मला सांगा की सध्याची परिस्थिती जी आहे, जसं तुम्ही म्हटलं की शिकलेले लोक जे आहेत त्यांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे, आपल्याला त्यांनाच या चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे. जे होते ते गेले, जे आहेत ते आता त्यांना आपण सांभाळलं पाहिजे, त्यांना आपण पुढे नेलं पाहिजे. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना असं वाटतं, तुम्ही जे आता बोलत आहात तुमच्या माध्यमातून, तुमच्या बोलण्यातून ते जाणवतंय की चळवळीच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे कार्यकर्ते आहात, अभ्यास करत आहात. ह्या तरुणांना मुख्य चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करता? मला असं वाटतं सर की आपल्या समाजामध्ये जो लीड करणारा व्यक्ती आहे की कारण त्या प्रत्येक माणसाची जी काही अपेक्षा असते, आता आमचा तालुका हा ग्रामीण भागामध्ये मोडतो, तर त्या समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो शहरामध्ये जसा शिकलेला वर्ग आहे त्याची अपेक्षा शिकलेल्या वर्गाकडे असते. आणि म्हणून शिकलेला जो काही वर्ग आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन बाबासाहेबांनी जी धुरा सोपवलेली होती, जसं आता समता सैनिक दल आहे, अशा बऱ्याच काही विंग आहेत, त्या विंगच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीचं धम्माच्या बाबतीत एकदम उपहासात्मक पाहण्याचा दृष्टिकोन झालेला आहे समाजाचा. आणि त्याला याची जी काही महती आहे, याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे हे सांगणं, जसे मी आता सांगतो की जसे सुशिक्षित लोक आहेत ज्यांना माहिती आहे, आणि खूप जणांकडे बाबासाहेब सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप काही देण्यासारखं आहे, तुमच्याकडे 3 T आहेत. टी मीन्स टॅलेंट, ट्रेझर अँड टाईम. या 3 गोष्टीपैकी तुम्ही कुठली एक गोष्ट द्या जेणेकरून समाजाचा विकास होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे जे काय भारत बौद्धमय करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते 100% हे साकार होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही कशा पद्धतीने आतापर्यंत हातभार लावता या गोष्टीसाठी? मी हातभार अशा पद्धतीने लावतो की मी 2000ला पुणे विद्यापीठामध्ये श्रामणेर झालो होतो. आणि त्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं जे बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे, जसं त्रिशण आहे, पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि सदधम्म आहे, ह्या सदधम्मावर जो व्यक्ती राहील ना त्याच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये कधीच कौटुंबिक कलह निर्माण होणार नाहीत. तर प्रत्येक समाजाने हे जे शील आहे, शील, कारण बाबासाहेबाकडे शील होतं जगामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे नाव, त्याच्याकडे 2च गोष्टी होत्या, शिक्षण, बुद्धी आणि शील, ह्या 2च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोष्टी होत्या. आणि मग आपण बाबासाहेबाला आपला बाप मानतो, त्याच्याकडे हे जे काही तत्त्वज्ञान होतं, तर काही प्रमाणामध्ये बाबासाहेबांनी जे काही ही ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे ही आम्ही या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आम्ही तेच घेऊन जातो. बाबासाहेबांना आम्हाला जे काही दिले त्यांच्या ज्ञानाच्या रूपानं आम्हाला जे काही भेटतं तेच आम्ही समाजाला या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबाची ज्ञानाची जी काही शिदोरी आहे ती. धन्यवाद दादा. आपण पाहतोय की अनेक लोक आपल्यासोबत या ठिकाणी जोडणार आहेत की ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अनेक लोक आहेत जे या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात. या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक जे काही लोक आहेत हे बाबासाहेबांना नतमस्तक होत असताना आपल्या कुटुंबासमेत या ठिकाणी आलेले आहेत. दादा जय भीम. काय नाव आपलं? बाबासाहेब शिंदे. अच्छा, कुठून आलात? अहमदनगर. दरवर्षी येतो पूर्ण कुटुंबासोबत. काय वाटतं, ऊर्जा भेटते नवीन इथं आल्यावर वर्षभरासाठी.
ती जी ऊर्जा आहे वर्षभरासाठी कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये तुम्ही उपयोग करता? शैक्षणिक कार्यात समाजकार्यात घालायचे आपले. सध्या आपण जर पाहतो आपला तरुण या चळवळीकडून भरकटलेला आपल्याला दिसतोय. ह्या नवतरुणांना आपण एकत्र आणण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट शिक्षण घेतलं पाहिजे पहिलं, नंतर कुटुंब एकत्र ठेवलं पाहिजे, नंतर समाज. सध्याचं जे वातावरण पाहिलं आपण, राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल, आजचा जो दिवस आहे हा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माकडे आपल्याला आणलं. काय वाटतं तुम्हाला, हिंदू धर्म का आपल्याला सोडावा लागला असेल? त्याच्यात आपल्याला वागणूकच बरोबर भेटत नव्हती. माणसानं कसं वागायचं हीच हिंद करत होते, त्यामुळं ह्यात आणून उत्तम विचार भेटले आपल्याला. मग बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा घेऊन आपल्याला आज पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब अनेक 22 प्रतिज्ञा देतात. त्या 22 प्रतिज्ञेचं जीवनमानात आपण बघतो की फक्त आजच्या दिवशी त्याचा उच्चार केला जातो आणि बाकी दिवशी असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्या घेऊ नको, आपल्याबरोबर इतर समाज असतो त्या हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, त्याचं अनुकरण करू नका किंवा त्याला हे करू नका, अशा पद्धतीने नवतरुणांमध्ये चर्चा दिसतात. कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, शक्यतो कसं होतं, बाबासाहेबांचे पुस्तक ज्यावेळेस वाचल त्यावेळेस हे विचार डोक्यात येणारच नाहीत. आणि इथं येणारा माणूस मला वाटत नाही की असा कोणी विचार करत असेल. पुस्तक जोपर्यंत बाबासाहेबांचे वाचणार नाही तोपर्यंत या गोष्टीकडे वळणार नाही. जेव्हा वाचल तेव्हा या गोष्टी बाजूला ठेवाल. नक्कीच वाचाल तर वाचाल. बाबासाहेबांचे जे संदेश आहेत ते अनेक आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला दिसतात. अनेक लोक जे आहेत ते ह्या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. थेट आत्ता सध्या आपण पाहतोय की ऊन देखील खूप आहे या ठिकाणी आणि दीक्षाभूमीवरती अनेक लोक येतात. अधिकारी व अंमलदारांनी लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही 2 व्हीलर अथवा 4 व्हीलर ह्या दीक्षाभूमीच्या थेट प्रक्षेपणामध्ये आपण पाहतोय की जे रोड आहे तो कशाप्रमाणे गर्दीने भरलेला आहे. हे भीम अनुयायांचे जे जनसागर आहे हा दीक्षाभूमीवर जनसागर जो लोटलेला आहे, लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव मंगेश उमेश सोरदे. अच्छा, कुठून आलात? मी इथेच नागपूरला राहतो. दीक्षाभूमीच्या पवित्र भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली सर्वांनाच माहिती आहे 10 लाख अनुयायीच्या सोबत इथे धर्मदीक्षा दिली. या पवित्र भूमीला येणाऱ्या सर्व बौद्ध भक्तांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांचं असंच इथे आलेलं लाभलेले आमचे पाहुणे म्हणून सुद्धा त्यांचं मनपूर्वक काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? तुम्ही जवळच राहताय, येतं दीक्षाभूमीवरती. मी इथे नागपूरला राहतो पण सध्या मी बाहेर 12 वर्ष सर्व्हिस केल्यामुळे आज इथं माझी 15 दिवस झाले नागपूरला बदली झाल्यामुळे. पण जेव्हा मी पहिल्यांदाच इथं माझे ड्युटी ट्रान्सफर झाल्याच्या नंतर मी इथे आल्याच्या नंतर मी सगळ्यांना पहिल्यांदा दर्शन घ्यायला महामानवाचे दर्शन घेतलेलं आल्यावर एक मन असं एकदम हे होऊन जातं की हा पवित्र भूमीवर काहीतरी आहे. काय नोकरी करता तुम्ही, कुठे करता? मी ESIC मध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालयामध्ये सर्व्हिस करतो. अच्छा, काय सांगाल जे नवतरुण आहेत या चळवळीपासून भरकटलेले आहात, तुम्ही शिक्षक आहात, शिक्षित आहात आणि एक नोकरीला आहात आणि समाजाकडे कशा पद्धतीने पाहता? मी सर्वांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्यामुळे आपण आहे. बिकॉज ही वॉज त्यांच्यामुळेच आपण आहोत. म्हणून सर्वांना आपण माझा एक उद्देश आहे की जे काही मुलं बाळ असेल, जे गरजू मुलं आहेत, ज्यांना की पुस्तक घ्यायचं हे नसतील, ज्यांना शिकायचं थोडंसं हे असेल, त्यांना एक पुस्तक तरी त्यांना वाटप करायला पाहिजे. समाजाला कुठला ना कुठला योगदान एक बुक्स मार्फत त्यांना देण्यात यावं, ज्यांच्याकडून त्यांना एक पुस्तक हे तुम्हाला उडण्याचा मार्ग दाखवेल, तुम्हाला उडणं शिकवेल. बिकॉज एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन, यू कॅन फ्लाय द वर्ल्ड. थँक्यू दादा. नक्कीच आपण पाहतोय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन कराल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण शिक्षणाकडे आपण पाहतो की सर्वच लोक जे आहेत ते बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे शिक्षणाकडे वळलं पाहिजे म्हणून सांगत आहे. पण अनेक शहरी आणि ग्रामीण परिस्थिती पाहिली तर शहरामध्ये शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते जरी वाढलेलं असलं तरी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. नोकऱ्या असतील, खाजगी नोकऱ्या असतील, ह्या नोकऱ्यांचं प्रमाण देखील कमी होत चाललं आहे. आपल्या भारतामध्ये आपण जर पाहतोय की डायरेक्ट हे येतं आहे की जय भीम. हे तर आल्यानंतर हे जीवनमध्ये काय केलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनं, हे माणसं बघून, बाबासाहेब तत्वसिद्धांत बघून आणि बुद्धांचा तत्वसिद्धांत बघून आम्हाला खूप आनंद वाटत आहे. अच्छा, काय कर्नाटकमध्ये इथला जो संदेश आहे बाबासाहेबांनी दिलेला कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात, काय सांगणार तिकडे जाऊन कर्नाटकमध्ये? आता बुद्धाने सांगितले
म्हणजे कर्नाटकमध्ये आशय दुःख किंवा कारण म्हणजे म्हणून म्हणजे काय आशा हे नको माणसासने. आता इथं जे माणसे आपण ऑल ओव्हर इंडिया चिरजेन आहे ना ते आशा सोडावे. काय दान धर्म आणि सगळं श्री समृद्धी कावे असं आपलं म्हणणं आहे. आपलं काय विचार आहे आपलं कर्नाटकमध्ये आपण जे कर्नाटकमध्ये खूप लोक एक आम्हाला वाटतं की एक 10 लाखाच्या पुढं माणसाला तिथं आम्ही वर्ष येत आहोत. हे कार्यक्रम बघून आपल्याला खूप आनंद म्हणजे खूप आनंद होत आहे. आणि आपण जे दादा तुम्हाला अख्खा भारत बघतोय, पूर्ण पाहतायत. तुमच्या कर्नाटक स्टेटमधल्या लोकांना तुमच्या कर्नाटकी भाषेमध्ये काय संदेश द्याल ह्या दीक्षाभूमीवरून? हे दीक्षाभूमी कर्नाटक माणसासाठी मी सांगतो की ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬೋಧಕ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಬುದ್ಧ ವಂದನೆಗಳು. ನಾವು ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಬೌದ್ಧ ದೀಕ್ಷಾಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡ್ಕೊಂಡು ತಾವೆಲ್ಲರ ಪಾವನ ಆಗಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಸಂಘ वतीಯಿಂದ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. आता आमच्या बाकीच्यांनाही सांगा की तुम्ही जे म्हटलात काय त्याचा काय माझा मराठी बंधूंनो, तुम्हाला किती पण कष्ट असू दे, किती पण त्रास असू दे, वर्षात एक दिवशी बुद्धाचं दर्शन घेऊन बुद्धाचे तत्व आणि बाबासाहेबचे तत्व सिद्धांत तुम्हा जीवनामध्ये पाळून तुम्ही पावन होत आहे. म्हणून हे मार्गदर्शन तुम्ही करून ते संदेश ते महाराष्ट्र लोकांसाठी मी सांगतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आपण पाहतोय की अनेक लोक, अनेक भाषा, अनेक प्रांताचे लोक या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांनी जी धम्मदीक्षा घेतली ते धम्मदीक्षा सोहळा जो आहे तो जरी त्यावेळेस पाहता आला नाही तरी धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये झालेली जी गर्दी आहे ते पुन्हा दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणाऱ्या गर्दीमध्ये पाहता यावी, ह्या गर्दीचा भाग होतावा हे सर्व पाहण्यासाठी हे आपले जे भीमानुयायी आहेत हे ह्या ठिकाणी येत असतात. अनेक लोक आहेत, अनेक ठिकठिकाणी जातात. आपण पाहतोय की या ठिकाणी दीक्षाभूमी संघर्ष समिती नावाचा एक बोर्ड लागलेला आहे. काय कशा पद्धतीने ही समिती काम करते आणि काय उद्देश आहे या समितीचा की जे बाबासाहेबांचा जो मेन उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कसा प्रयत्न करतात. दादा जय भीम. काय नाव आपलं? मी राकेश दशरथ धारगावे, दीक्षाभूमी संघर्ष समिती. अच्छा, हो बरं. हॅलो. आपण पाहतोय की या ठिकाणी भंतीजी देखील आहेत आणि ही संघर्ष समितीची टीम आहे. काय तुम्ही हा पेंडल टाकला, कशासाठी आहे हा? दीक्षाभूमी संघर्ष समिती पकडायचं आहे. दीक्षाभूमी संघर्ष समिती 1 जुलैपासून जो संघर्ष सुरू झालेला आहे त्यासाठी धम्मध्वज यात्रा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात, स्मारक समितीच्या विरोधात महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. आतापर्यंत दीक्षाभूमी संघर्ष समितीच्या वतीने 4 धम्मध्वज यात्रा काढण्यात आल्या. नागपूर शहर आता पूर्णपणे पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूर याचा प्रतिसाद असा मिळाला. 22 तारखेला पहिली जी धम्मध्वज यात्रा काढली, स्मारक समिती हटली पाहिजे आणि दीक्षाभूमीचं विस्तारीकरण झालं पाहिजे. त्या माध्यमातून स्मारक समितीलाही वाटायला लागलं की आज जनता आपल्या विरोधात उभी झालेली आहे. घराघरापर्यंत लोकांपर्यंत हा विषय चाललेला आहे. त्यामुळे त्यांनाही आता जाग आली. त्यांनी मग 23 तारखेला पत्रकार परिषद घेऊन जनतेला सांगितलं की आम्हाला आता दीक्षाभूमीला ही जागा अपुरी पडत आहे. जे दीक्षाभूमीची जागा कमी करण्याचा प्रयत्न करत होते, आज जनतेचा जो रोष आहे त्यामुळे त्यांना आता ती आठवण येऊन राहिली की 22 एकर त्यांना आता जागा, जी आपण माता कचेरीची दक्षिणची आणि पूर्व आणि उत्तर दिशेची जागा म्हणत होतो ती जागेची मागणी आता त्यांनी केलेली आहे. सोबतच आता यांच्यामध्ये अंतर्वाद सुरू झालेला आहे. आज दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये 3 ते 4 गट असे तयार झालेले आहे की कोणी भंतेजींना दोषी ठरवतो, कोणी गजघाटेला, कोणी फुलझलेला आणि कोणी आगलावेला, असे 4 गट ही यामध्ये झालेले आहे. याचा निष्कर्ष आम्ही गजघाटे सरांसोबतही बोललो. तुम्ही जर फुलझले यांच्यावर जर आरोप लावत असाल, भंतेजीचे स्वीय सहाय्यक आहे मेंढेजी त्यांच्यावर जर तुम्ही आरोप लावत आहे तर त्यांचे पुरावे द्या.
आम्ही दीक्षाभूमी संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर गुन्हे नोंदवू. याच्या आधी आम्ही ऑलरेडी पूर्ण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात गुन्हे नोंदवलेले आहे आणि या धम्मध्वज यात्रेमध्ये माध्यमातून आम्ही जनसामान्यापर्यंत हा पूर्णपणे विषय पोहोचवून राहिलेला आहे. थेट तुमचा जो विषय आहे आज लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह जात आहे, पूर्ण भारत तुम्हाला पाहत आहे. कोण कोण तुमच्या सोबत आहेत, कशा पद्धतीने तुम्ही याचं काम करताय आणि ही जी संघर्ष समिती आहे, हा जो उद्देश आहे, हे कशा पद्धतीने पुढे नेत आहे? दीक्षाभूमी संघर्ष समितीमध्ये 1 जुलैला जे लोक आलेले होते, जे उपासक आलेले होते, त्या सर्वांनी मिळून एक दीक्षाभूमी संघर्ष समिती, ही संघर्ष समिती त्या दिवसापासून कार्यरत आहे. यामध्ये सर्व जनतेचा यामध्ये सहभाग आहे. आज आम्ही ही समिती आज पूर्ण राष्ट्र म्हणजे आज पूर्ण जगातून आज लोक आलेले आहेत, त्यांनाही आता सोबत घेऊन चाललेलो आहे. काल तुम्ही बघितलं असेल, काल धम्मध्वज यात्रा आपण काचीपुरा चौकातून आणि त्या रॅलीला मार्गदर्शन आपले भंतेजी सुरई ससाईनी यांनी केलं. या स्टॉलचं उद्घाटनही भंतेजी सुरई ससाई यांच्यामार्फत झालेलं आहे. आम्ही दीक्षाभूमी संघर्ष समिती भंतेजींना पूर्णपणे सपोर्ट करून ही स्मारक समिती हटवण्याचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, तुमच्यासोबत भंतेजी देखील आहेत. भंतेजी, आपलं नाव? माझं नाव भंतेजी सुचित्त बोधे आहे. मी राहणार चंद्रपूर इथून आहे. तर समाज देश विदेशातून लोक येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून लोक येत असतात. परंतु हे जे स्मारक समिती आहे, हे स्मारक समिती सतर्क नाही आहे ना. आणि आज पण तुम्ही जर आतमध्ये जर पाहत असाल, मी काही व्हिडिओ काढले आहेत छोटे छोटे. लोक जेव्हा बाहेरगावावरून येतात, आज खूप मोठं चिखल आहे. 1-1 फूट आतमध्ये पाय आतमध्ये दबते आहे आणि 1-1 फूट पाय, ताकी लोक ग्रंथ घेऊन जातात, पुस्तकं घेऊन जातात. एखादी हानी झाली किंवा एखादी समाजाची नुकसान झाली तर यावर जिम्मेदार हे समितीवाले राहणार आहेत, है ना. दीक्षाभूमीचे समितीवाले राहणार आहे. आणि म्हणून हे समाजाने सुद्धा लक्ष घेतलं पाहिजे आणि आपण सर्वांनी कसं एकजूट होऊन संघर्ष समितीमध्ये सहभाग घेऊन आणि कसं निर्णय करता येईल यावर आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणत होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे. आणि म्हणून आमचा समाज कदापि अन्याय सहन करणार नाही. समाजामध्ये बौद्ध लेणीवरती असेल, औरंगाबादच्या आता बौद्ध लेणीवरती असेल किंवा आमच्या दीक्षाभूमीवरती असेल किंवा अनेक बाबासाहेबांचे अनेक स्थळं असतील, या स्थळावरती सुद्धा हे मनुवादी लोक अतिक्रमण करता आहे. हे महाराष्ट्र शासन अतिक्रमण करता आहे. आणि म्हणून आमच्या समाजावरती जरी अन्याय होत असेल, परंतु आमचा समाज हा आता शांत बसणार नाही. आणि आमचा समाज 1 जानेवारी 1818 500 महाराणी 28,000ला पेशवाईला कापले. परंतु आज आमचा समाज भगवान बुद्धांच्या मार्गाने चालत आहे, शांत चित्ताने मार्गाने चालत आहे. परंतु आम्हाला यांनी शांत चित्त मार्गाने चालू द्यावा. आमच्या समाजाच्या मागे नाही लागावा, आमची एवढीच विनंती आहे. आणि भंतेजी, तुम्ही भीमा कोरेगावचा देखील उल्लेख केला, औरंगाबादचा देखील उल्लेख केला. असं बोलण्यात येते की काही वर्षापूर्वी, म्हणजे आत्ता जवळच, अनेक बौद्ध भिक्खू जे आहेत हे संघाने तयार केलेले आहेत, जे आपल्यामध्ये धम्मप्रचार प्रसार करत आहेत. त्याच्यामुळे बौद्ध भिक्खूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलत आहेत. कसा आपला जो बौद्ध भिक्खू आहे तो कशा पद्धतीने ओळखावा, हा संभ्रम लोकांमध्ये आहे. कसा तुम्ही जे आज आपण एक तर पवित्र दीक्षाभूमीवरून आज आपण बोलत आहोत, बाबासाहेबाचे पदस्पर्श या ठिकाणी लागले, बाबासाहेबांनी धम्मदीक्षा आपणा सर्वांना दिली. त्या धम्मदीक्षेमध्ये अनेक 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञेचं देखील पालन होत नाही. 22 प्रतिज्ञेपैकी 7वी प्रतिज्ञा जरी पाळली तरी खूप होतं आहे, पण तेही देखील पाळलं जात नाही आहे. आणि आज सगळ्यात मोठं म्हणतो की आपण हिंदू धर्माचा त्याग बाबासाहेबांनी केला. आणि एकीकडे आपण पाहतोय की राजकीय पार्श्वभूमी असेल, सामाजिक असेल, हिंदू राष्ट्र घोषित करण्याकडे त्यांचा प्रवास आहे. आणि राम मंदिर असेल, कुंभमेळे असतील, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो शासनाकडून, मोठ्या प्रमाणात मदत पुरवली जाते. मात्र दीक्षाभूमीकडे पाठ फिरवली जाते आणि त्या दीक्षाभूमीचा अंतर्गत वाद तुमच्या माध्यमातून बाहेर येतोय. कसं ह्या सर्वकडे तुम्ही पाहताय आणि ह्याच्यातून कसं बाहेर पडला पाहिजे? याच्यातून सर्वात पहिले तर समाजाची एकी जरुरी आहे. कारण बाबासाहेबांनी बोलले आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, है ना. आमच्या समाजामध्ये
शिक्षण भरपूर आहे, शिक्षण आहे. लोक दीक्षाभूमीवर येतात, लाखोच्या संख्येने लोक येतात, ग्रंथ घेऊन जातात, 10-10 हजार 5-5 हजार 1-1 लाख रुपयाचे ग्रंथ घेऊन जातात आणि हे ग्रंथ त्यांनी ज्ञान देतात, अभ्यास करतात. शिक्षण घ्या. बाबा चौकामध्ये बाबासाहेबांचा आज पुतळा लावलेला आहे ना. बाबासाहेबांची शिकवण आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा है ना. जरी आम्ही संघटित नाही होऊ शकलो, परंतु आज हे समाजावर वेळ आलेली आहे की संघर्ष करणे, संघटित होणे है ना. संघटित होऊ आणि संघर्ष करू, तेव्हाच आपल्या समाजाची कुठे नाही कुठे एकी होणार. आणि बाबासाहेबांनी जो केलेला संकल्प होता, पूर्ण भारत बौद्धमय करेल, तर असा संकल्प त्यांनी सुद्धा पूर्ण करणार आणि भिक्षू संघाची सुद्धा निर्मिती होणार. कारण भगवान बुद्ध म्हणतात, अनुत्तरंग पुण्यं खेतं लोकसाती बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामी. अनुत्तरंग आहे भिक्खू संघ, पुण्यकर्माची शेती आहे है ना. पुण्यकर्माची शेती आहे. या शेतीवरती जमीन आहे, ही जमीन सुपीक आहे, पुण्यकर्माची शेती आहे. परंतु या जमिनीवरती जे होणारं पीक आहे, कारण बुद्धाचा धम्म हा निसर्गावर आधारित आहे है ना, सत्यावर आधारित आहे, कर्मावर आधारित आहे. 3.5 हाताची काया, वाचा आणि मन यासारख्या महान असं पुण्यकर्म भगवान बुद्धांची शिकवण आहे की सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानं साहसनं. बुद्ध म्हणतात सर्व पापकर्मापासून अलिप्त राहा आणि पुण्यकर्माचे संचय करा. हे भगवान बुद्धाची शिकवण आहे आणि हेच भगवान बुद्धाच्या धम्माचा सार आहे आणि हाच निसर्ग नियम आहे. आणि म्हणून ह्या निसर्ग नियमाने चालण्याचा प्रयत्न केलं पाहिजे समाजाने आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे आणि थोर महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चाललेलं पाहिजे. आणि आपण समाजामध्ये कशी एकी निर्माण करता येईल. समाजामध्ये अनेक गट आहेत, अनेक पक्ष आहेत, 252 पक्ष आहेत समाजामध्ये आणि हे 252ही पक्ष समाजामध्ये जेव्हा एक होतील तेव्हा आपल्या समाजाचं नेतृत्व हे मजबूत होण्याचं काम होईल आणि आपल्या समाजावर कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही. केव्हा तर हे सर्व पक्ष, बहुजन समाज आज बाबासाहेबांच्या नावाखाली हे लोक राजकारण करतात. हे बाबासाहेबांच्या नावाखाली हे लोक राजकारण करतात. काँग्रेस असो, BJP असो, कोणीही असो, तर हे लोक बाबासाहेबांच्या नावाखाली जेव्हा राजकारण करतात आणि आमच्या समाजाला कुठे नाही कुठे गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहेत है ना. आणि म्हणून आमचा समाज शिक्षणाच्या जोरावर जरी मोठ्या पदावर असेल, परंतु दीक्षाभूमीचं मोठे हाल करून ठेवलेले आहेत हे लोकांनी. आणि म्हणून हे आपण दीक्षाभूमीचे हाल वाचवण्यासाठी आणि हे समिती बरखास्त झाली पाहिजे. हे जे दीक्षाभूमीची समिती जे आहे हे बरखास्त झाली पाहिजे आणि आमची जागा आम्हाला चांगली लेवल करून चांगलं वॉल कंपाऊंड झालं पाहिजे, तिथलं चांगलं सुशोभीकरण झालं पाहिजे आणि चांगली मोठ्यात मोठी जागा होऊन लोकांना कशी जागा जास्तीत जास्त निर्माण करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे समितीवाल्याने. धन्यवाद भंतेजी. आपण पाहतोय की या ठिकाणी बाबा आहेत. बाबा काय सांगाल तुम्ही सुद्धा यांच्यासमोर दिसताय, कशा पद्धतीने हे जे आहे तुमचा हा संघर्ष तर चालू आहे, पण तरुण पिढी आहे, मोर्चे आंदोलनामध्येच त्यांनी त्यांचं आयुष्य संपवावं का? त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले की त्यांना नोकऱ्या मिळत नाही, शिक्षण मिळत नाही. कसं हे आंदोलन हाताळताय तुम्ही? कशा पद्धतीने तरुणांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे? पहा, आम्ही पण शिकलेलो आहोत. पहिल्यांदा माझा परिचय देतो आहे. अशोक श्रीरंग रामटेके, ॲटपोस्ट बोंडगाव देवी, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया, ट्रायबल विभागातून मी आलेलो आहे. आणि मी पण म्हणजे 78पासूनचा इथे येतो आहे. जवळपास मी दीक्षाभूमीची इथे जेव्हा सुरुवात झाली म्हणजे बाइंडिंग चालू झालेली होती, तर तेव्हापासून मी इथे येतो. त्या पोंग्यामध्ये राहायचं, व्यवसायाच्या निमित्तानं मी यायचो बोंडगाव देवीवरून. तर झालं काय, तेव्हापासूनचं मी इथे येत असताना जेव्हा आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा आमच्या वडिलांनी घेतली होती, जेव्हा आमच्यावरती अत्याचार होत होता की बौद्धांना म्हणजे काय नोकरीमध्ये मान्यता नव्हती. वंचित बहुजन आघाडीने ती मान्यता 1918 की 22ला ती संपादन केली. बौद्धांना एकंदरीत म्हणजे मान्यता द्यावा त्यांच्या मुलांना शिक्षणा वगैरेमध्ये किंवा नोकरी वगैरेमध्ये, तर ती देण्यात आली. तो पत्रक माझ्याकडे आहे. आणि आज जो दीक्षाभूमीवरती दीक्षाभूमी म्हटलं तर बौद्ध आले. बौद्धांवरती होणारा जो अन्याय आहे तो आमच्यासारख्या माणसाला तो सहन करता येऊ शकत नाही. मी दिव्यांग आहे 86%, तरी पण मला तो सहन करता येईना. मी ताकदीनं मी कालपासूनचा मी आलो. हा ऑफिस जो आहे तो मला मिळायला नव्हता, कारण की दीक्षाभूमीला डिवचणारे जे लोक आहेत त्या लोकांनी एकंदरीत म्हणजे बौद्ध संस्कृती आहे तिला
नायनाट करण्याचा षडयंत्र करत आहेत. त्यात आम्हाला आम्ही जे शिकलो त्याच्यावरून आमच्या लक्षामध्ये येतो की हा अशा प्रकारचा दूरदृष्टिकोन यांचा असेल, आम्ही तो हाणून पाडावा. पण आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला उशिरा माहिती होते, त्याच्यामुळे आमच्या पोटात दुखायला लागले यांच्या करणीमुळे. तर यांचा आम्ही होऊ देणार नाही, हाणून पाडू आणि पुढे बौद्ध धम्माचाच इथे विचार चालेल. च्या व्यतिरिक्त दुसरं आम्ही चालवू देणार नाही. बौद्ध धम्माच्या व्यतिरिक्त इथं चालतंय म्हणजे कोणाचं चालतंय, कोणाचा इथं हस्तक्षेप होतोय? इथे हां म्हणजे जे काही आहे 85% लोक जे आहेत त्यांचं इथं वर्चस्व असायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं राहील. कारण की 85% जी लोक आहेत बाबासाहेबांनी त्यांच्यासाठीच हा पूर्ण उभारलेला आहे. की 15% जे लोक आहेत, नाव न घेता मी तुम्हाला बोलतो, 15% जे कोणी येतं त्यांच्या पोटात दुखतो, तो दुखणं बाजूला ठेवून 85% लोकांचा कसा विकास होईल ह्याकरता इथे ते दीक्षाभूमीचं इथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. कारण की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ह्या 85% लोकांचा उत्थान करण्यासाठी माझ्या पोटाच्या पेनामध्ये ती ताकद आहे, ती ताकदीच्या जोरावर मी करेन. सर्वप्रथम म्हणजे कारण की बाबासाहेबांनी 37-38 जे टक्केवारी आहे बौद्धांची ती 38 नंतर दिली, तर अगोदर पहिल्यांदा ओबीसीलाच दिली असं मी तुम्हाला बोलून दाखवतो आहे इथे. कारण की सर्वप्रथम कारण की आपल्या विभागातला जो काम होता त्यांच्या हातातला त्यांना माहिती होती की मी हे माझं काम मी कधी करू शकेन. धन्यवाद दादा. आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक जे पेंडल आहेत ते लागलेले आहेत, पण ही जी संघर्ष समितीकडे आपलं लक्ष जे गेलं त्याचा मूळ उद्देश असा आहे की काही दिवसापूर्वी ह्याच दीक्षाभूमीवरती अतिक्रमणाचा विषय झाला होता. ते अतिक्रमण ह्या समाजाने हाणून पाडले. आपण पाहतोय की दीक्षाभूमीवरती अनेक जे लोक आहेत ते लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात, बाबासाहेबांच्या स्तूपाला नतमस्तक होण्यासाठी येतात आणि इथून जाताना एक प्रेरणा घेऊन वर्षभर ती ऊर्जा घेऊन आपलं काम आपल्या समाजामध्ये करत असतात. आपण थेट दिवसभर हे लाईव्ह प्रक्षेपण असंच चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत मी सध्या या ठिकाणीच थांबतो. विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन विकास जीवनेसह.